नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली। सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात चार्जशीट दाखल केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाले। आज देशभरात काँग्रेस कार्यकर्ते नेते आंदोलन करणार आहेत। मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेरही काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। खासदार वर्षा गायकवाड व इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता निदर्शने करण्यात येणार आहे। सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याविरोधात चार्जशीट दाखल आणि त्यानंतर आता हे आंदोलन करण्यात येणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडलेत। धनंजय, खरं तर आपण पाहतोय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाले, मात्र आता काँग्रेस या संदर्भात आक्रमक होत आज देशभरात आंदोलन केलं जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर नॅशनल हेरल्ड मधील जे कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आहे त्यामध्ये ईडीने मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले। या आरोपपत्रामध्ये काँग्रेसचे सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे आणि इतर अन्य लोकांचीही नावं आहेत। या सगळ्या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि या प्रकरणी आता सुनावणी ही 25 एप्रिल रोजी होणार आहे। त्याआधी हे जे आरोपपत्र आहे ते दाखल झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून कायदेशीर सल्ला सुद्धा घेण्यात येतो आहे आणि या सगळ्या संदर्भात मग काँग्रेस पक्ष आपली भूमिका ही न्यायालयात सुद्धा मांडणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर देशव्यापी जे आहे ते आंदोलन प्रत्येक ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे करताना पाहायला मिळणार। 11:30 वाजता मुंबईतल्या सुद्धा ईडी कार्यालयाबाहेर खासदार वर्षा गायकवाड त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार हे सर्व जे आहेत ते आंदोलन करणारे 11:30च्या दरम्यान ही निदर्शनं जी आहेत ती ईडी कार्यालयाच्या बाहेर केली जाणार आहेत। करण, अगदी धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी करून चार्जशीट दाखल करण्यात आली।